नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. आयुर्वेद शास्त्रात आहाराचं इतकं सविस्तर आणि तर्कसंगत मार्गदर्शन केलेलं आहे की त्यामुळे त्यानुसार आहार योजना केली तर औषध घेण्याची गरजच पडणार नाही. आहार आपापल्या प्रकृतीला अनुकूल असावा असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनुसार आहार सुद्धा वेगवेगळा असू शकतो. मात्र आहाराचा एक प्रकार असा आहे की जो 100% अपथ्यकर म्हणजे अगदी निश्चितपणे रोगाला आमंत्रण देणारा आहे. याला आयुर्वेदात म्हटलं आहे विरुद्ध आहार. काही आहारद्रव्य अशी असतात की ती वेगवेगळी सेवन करायला काही हरकत नसते. हरकत तर दूरच, उलट ती आरोग्यासाठी अतिशय बेनिफिशियल असतात. मात्र एकत्र करून खाल्ली तर विषाप्रमाणे घातक असतात. अशा चुकीच्या संयोगाला म्हटलं जातं विरुद्ध आहार. विरुद्ध आहाराचं एक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं, कदाचित अनेकांचं फेवरेट एक्झाम्पल म्हणजे फ्रूट मिल्कशेक किंवा फ्रूट आईस्क्रीम. दुधाचं सेवन सर्व धातूंना पोषक असतं. फळंसुद्धा सीझनल असली, आपण राहतो त्या देशामध्ये उगवलेली असली तर शरीरासाठी उपयुक्त असतात. पण ज्या क्षणी दूध आणि फळं एकत्र केली जातात त्या क्षणी ते विरुद्ध अन्न होतं आणि त्यातून असंख्य रोगांना आमंत्रण मिळू शकतं. क्षणभर विचार करा. स्वयंपाक करताना एका बाजूला दूध तापायला ठेवलं असेल आणि दुसऱ्या बाजूला तिखट मिठाच्या पदार्थात लिंबू पिळायचं असेल तर आपण किती काळजी घेतो. लिंबू पिळताना त्यातला एक कण जरी दुधात पडला तर सगळं दूध नासणार आहे हे आपल्याला माहिती असतं, बरोबर? मग स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा रास्पबेरी मिल्कशेक बनवताना ते दूध चांगलं कसं बरं राहील? जोवर आपण ते पुन्हा गरम करणार नाही तोवर आपल्या लक्षात येणार नाही, एवढंच. म्हणूनच आयुर्वेदात म्हटलं आहे की कोणतंही फळ दुधासह मिसळलं तर ते विरुद्ध अन्नात मोडतं. अनेकांच्या मनात हे ऐकून आलं असेल, म्हणजे मँगो मिल्कशेक पण प्यायचा नाही आणि शिकरण ते सुद्धा खायचं नाही. मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आहे हो. आरोग्य उत्तम राहावं अशी इच्छा असेल तर यापुढे फ्रूटपासून बनवलेला मिल्कशेक, दूध टाकून बनवलेलं फ्रूट सॅलड आणि फ्रूट टाकून बनवलेला आईस्क्रीम यापासून दूर राहणंच श्रेयस्कर. म्हणून जरा विचार केला तर समजतं की आपल्या पारंपरिक पाकशास्त्रात फळ आणि दही मिक्स करून बनवलेलं रायतं असतं. पण एकही पारंपरिक रेसिपी अशी नाही की ज्यात दूध आणि फळं एकत्र केलेली असतात. त्यामुळे मंडळी, यापुढे कधीतरी मिल्कशेक घ्यायची इच्छा झालीच तर व्हॅनिला मिल्कशेक किंवा चॉकलेट मिल्कशेक घ्यायला हरकत नाही. फळांचं दह्याबरोबर केलेलं रायतं घ्यायला हरकत नाही. पण नॉर्मल मिल्कशेकपासून दूर राहणंच श्रेयस्कर. आयुर्वेद शास्त्रातील अशाच महत्त्वाच्या आरोग्य संकल्पना जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.